नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 12वी संस्कृत मधील दुसरा पाठ, जो की आहे व्यावहारिक शब्दस्तबकः. व्यावहारिक शब्दस्तबकः म्हणजे काय? तर जे शब्द आपण रोजच्या जीवनामध्ये वापरतो त्या शब्दांचा एक स्तबकः आहे किंवा एक गुच्छ आहे. ठीक आहे. सो बघा, प्रथमः स्तबकः म्हणजे पहिलं जे आपण शब्दांचा एक ग्रुप पाहणार आहोत तर तो आहे वाद्यम. वाद्यम म्हणजे काय? वाद्य इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहे किंकिणी, म्हणजे ज्या स्मॉल बेल्स असतात, स्मॉल छोट्या छोट्या घंटी असतात, त्याला आपण म्हणणार आहोत किंकिणी. त्यानंतर आहे वीणा. सगळ्यांनी सरस्वती देवीचे चित्र पाहिलं असेल तर त्यांच्या हातामध्ये जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? वीणा. त्यानंतर आहे शततंत्रीही म्हणजेच काय? संतूर. तंतुवाद्य आहेत सगळी. नेक्स्ट आहे वेणुहू म्हणजे फ्लुएट. फ्लुएट सगळ्यांना माहिती असेल, श्रीकृष्णाच्या हातामध्ये जी आहे तर ती बासरी. त्यानंतर आहे संवादिनी. संवादिनी म्हणजे काय? हार्मोनियम. हे पण सगळ्यांना माहिती असेल. नसेल माहिती तर तुम्ही एक इमॅजिन करू शकता की ते पियानो सारखं दिसतं. ठीक आहे. सारखं दिसतं म्हणते मी, सारखं असतं नाही पण सारखं दिसतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुरियम म्हणजे ट्रम्पेट किंवा तुतारी. तुम्ही पाहिलं असेल की इव्हन आपल्याकडे राजकीय पक्षांचं चिन्ह पण आहे तुतारी. सो त्याला आपण तुतारी म्हणतो. किंवा लग्नामध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल, लग्नात नाही ऍक्च्युली पण काही काही ठिकाणी वाजवतात, नवरा नवरीच्या एंट्रीला तुतारी वगैरे वाजवतात. सो तो हा शब्द आहे. नेक्स्ट आहे तालह. तालह म्हणजे काय? टाळ. त्याच्यानंतर आहे पणवह. पणवह म्हणजे स्मॉल ड्रम. ड्रमचे पण प्रकार तुम्हाला माहिती असतील. ज्यांना कोणाला इन्स्ट्रुमेंट्स मध्ये इंटरेस्ट आहे, इफ यू डोंट नो तर तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च पण करू शकता. ढक्का म्हणजे काय? डबल ड्रम. भेरी म्हणजे काय? कटल ड्रम. सो केटल ड्रम बेसिकली. सो बेसिकली हे जे शब्द आहेत तर ते वाद्यम बद्दल जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण या शब्दांचा उपयोग करणार आहोत संस्कृतमध्ये. त्यानंतर पुढे आहे नाट्यम. संहिता म्हणजे काय? स्क्रिप्ट. म्हणजे जे डायलॉग्स ज्या ह्याच्यावरती लिहिले जातात, जी स्टोरी आहे बेसिकली त्याला आपण स्क्रिप्ट म्हणतो, कारण त्याच्यामध्ये डायलॉग्स असतात. नेक्स्ट आहे उत्कर्ष बिंदू, क्लायमॅक्स. म्हणजे कधी कधी असं होतं की स्टोरी एकदम सिंपल चाललेली आहे, मध्येच काहीतरी ट्विस्ट येतो आणि त्यानंतर स्टोरी बदलते. सो त्याला आपण काय म्हणतो? क्लायमॅक्स. नंतर आहे नृत्य नाट्यम म्हणजे बॅलेट. असं असतं ना ज्याच्यामध्ये एखादा म्हणजे जो काही परफॉर्मर आहे तर तो नाटक सादर करत करत स्टोरी सांगत असतो. सो त्याला आपण बॅलेट म्हणू शकतो. गीतिनाट्यम म्हणजे ओपेरा. म्हणजे तुम्ही कधी कधी संगीत नाट्य वगैरे ऐकलं असेल, ज्याच्यामध्ये संगीतामार्फत ते नाट्य सादर केलं जातं किंवा ते डायलॉग्स एक्सचेंज केले जातात. नेक्स्ट आहे रंगसूचना म्हणजेच काय? स्टेज डिरेक्शन्स. सो बेसिकली जेव्हा रंगमंचावरती परफॉर्मर्स परफॉर्म करत असतात तर तेव्हा त्या ह्याच्यावरती असं हे असतं, लाईन्स ड्रॉ केल्या जातात. बेसिकली तुमच्या मनातलं वाक्य बोलायचं असेल तर तुम्ही स्टेजच्या मध्ये उभे राहता. संवाद इथून बोलायचं असेल तर राईटला उभं कुठे राहायचं, लेफ्टला उभं कुठे राहायचं, पुढे उभं राहायचं की मागे उभं राहायचं की मध्ये उभं राहायचं. म्हणजे बेसिकली पूर्ण स्टेजवरती कोणी कुठे उभं राहायचं किंवा डिपेंडिंग अपॉन त्या व्यक्तीला काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे, त्यानुसार त्यांना प्रत्येकाला स्टेजवरती डिरेक्शन्स असतात. त्याला आपण स्टेज डिरेक्शन्स म्हणू शकतो. कथावस्तू म्हणजे कथेचा प्लॉट काय आहे, स्टोरी कशावरती बेस्ड आहे. मंचसज्जा म्हणजे काय? स्टेज डिझाईन. म्हणजे आपला जो मंच आहे त्याची डिझायनिंग कशी असली पाहिजे. सेट ज्याला आपण म्हणतो की घरातलं आहे का, बाहेरचा सेट आहे का, किंवा कुठला ऑफिस मधला सेट आहे का. रंगशाळा म्हणजे काय? थिएटर. आता ज्या ठिकाणी हे नाटक होणार आहे ते थिएटर. सूत्रधारः म्हणजे स्टेज डिरेक्टर. तुम्ही पाहिलं असेल की कधी कधी जेव्हा परफॉर्मन्स होणार असतो तर तेव्हा तो जो अँकर असतो तर तो येऊन सांगतो की यांचा परफॉर्मन्स आहे. परफॉर्मन्स झाल्यानंतर तो सांगतो की अरे वा, किती सुंदर सादरीकरण आहे, यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सो बेसिकली हे जो व्यक्ती करतो त्याला आपण काय म्हणतो? सूत्रधारः. नेक्स्ट आहे नेपथ्यगृह म्हणजे काय? ग्रीन रूम. म्हणजेच काय? ज्या ठिकाणी कॉस्ट्युम्स ठेवलेले असतात किंवा ज्या ठिकाणी मेकअप वगैरे करायचा असतो त्याला आपण नेपथ्यगृहम असं म्हणू शकतो. त्यानंतर पुढे आहे तृतीय स्तबकः क्रीडा. क्रीडामध्ये बघा, आता आपण जे वेगवेगळे खेळ आहेत त्यांचं संस्कृत मधलं नाव काय आहे ते बघणार आहोत. पहिला आहे चतुरंग म्हणजेच काय? चेस. मोक्षपटः म्हणजे स्नेक अँड लॅडर. खरं तर ह्याला मोक्षपटः किती सुबक नाव दिलंय बघा, कारण ते असं आहे की एकदा आपण मोक्ष प्राप्ती ही काही सरळ गोष्ट नाहीये. म्हणजे आपण वर चढत चढत जातो स्नेक आणि लॅडर मध्ये आणि कधीही साप आपल्याला गिळून टाकतो, कधी कधी आपल्याला शिडी मिळते, आपण पटकन वर जातो, पण परत कळतं की एक साप आहे 99 वरती आणि तो आपल्याला परत खाली 0 वरती आणून सोडतो. सो बेसिकली हेच मोक्ष प्राप्तीचं पण असतं की आपण कितीही अचीव्ह करायचा प्रयत्न केला तरी अडथळे खूप येतात आणि आपण फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण तरीही हे सगळं पार करून आपण 100 वरती पोहोचतो आणि मग तो जो काही आनंद आहे, तो जो काही सॅटिस्फॅक्शन आहे इज लाईक अ मोक्ष. त्या खेळामधलं किंवा त्या पर्टिक्युलर गेम मधला मोक्ष. सो दॅट्स लाईक मोक्षपटः. कंदुक क्रीडा. कंदुक क्रीडा, कंदुक हा सगळ्यांना माहिती असेल, बॉलला आपण कंदुक म्हणतो. सो कंदुक क्रीडा म्हणजे प्लेइंग विथ बॉल. मल्ल क्रीडा म्हणजे रेसलिंग सगळ्यांना माहिती आहे. ज्याला आपण मराठीमध्ये कुस्ती म्हणू शकतो. सो त्याला मल्ल क्रीडा असं म्हणतात.
युपक्रीडा म्हणजे काय? मल्लखांब. आता थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं की मल्लक्रीडा म्हणजे मल्लखांब वगैरे असेल, सो त्याच्यामुळे नीट लक्षात ठेवायचं आहे की मल्लक्रीडा म्हणजे कुस्ती किंवा रेसलिंग आहे आणि युपक्रीडा म्हणजे मल्लखांब. मल्लखांब सगळ्यांना माहिती असेल ना, की एक काय म्हणूया आपण, एक खांब असतो आणि त्याच्यावरती कसरती करायची असतात, वेगवेगळे प्रकार करून दाखवायचे असतात कसरतीचे, त्याला आपण मल्लखांब म्हणतो. नेक्स्ट आहे अक्षक्रीडा. अक्षक्रीडा म्हणजे काय? गेम्स विथ डाईस. म्हणजे तुम्ही ते पाहिलं असेल की महाभारतामध्ये पण ते गेम खेळले जायचे डाईस वगैरे टाकून अशा पद्धतीने. सो ते आहे अक्षक्रीडा. अश्वारोहण म्हणजे काय? हॉर्स रायडिंग. अश्व म्हणजे हॉर्स, रोहन म्हणजे राईड करणं, आरोहण बेसिकली. सो इट इज अश्वारोहण. लक्ष्यवेधनम म्हणजे आर्चरी, धनुष्यबाण घेऊन आपण जे लक्ष्यभेद करतो तर ते येणार आहे लक्ष्यवेधनम मध्ये. लक्ष्य म्हणजे फोकस, वेधनम म्हणजे ते लक्ष त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे, ते जे काही लक्ष्य आहे तर ते तिथे आपल्याला तो बाण मारायचा आहे. नेक्स्ट आहे जलतरणम म्हणजे स्विमिंग. तरणम म्हणजे स्विम करणं, जल म्हणजे पाण्यामध्ये. नौकानयनम म्हणजेच काय? रोविंग, म्हणजे ज्या नौका आहेत, ज्या बोट आहेत तर त्यांच्या रेस वगैरे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे चतुर्थ स्तबक म्हणजे चौथं स्तबक शिक्षणम. अधिष्ठाता म्हणजे डीन. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कॉलेजचा डीन असतो, मेन जो पर्सन आहे तर तो. स्नातक पदवी. स्नातक म्हणजे ग्रॅज्युएशन, पदवी म्हणजे डिग्री. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे विद्वत सभा म्हणजे सेनेट. नेक्स्ट आहे ज्ञानरचनावाद म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिजम, म्हणजेच काय की काहीतरी डिबेट टाईप म्हणू शकतो आपण याला. ऍक्च्युअल डिबेट नाही, पण तुम्ही साधारणतः असा अंदाज लावू शकता. शिष्यवृत्ती ही म्हणजे स्कॉलरशिप. मूल्यांकनम म्हणजे असेसमेंट, जे आपल्या एक्झाम्स होतात, जे चाचणी होते त्याच्यातून आपलं मूल्यांकन केलं जातं, आपलं मार्क्स दिले जातात आपल्याला. सो ते झालं असेसमेंट, ते झालं मूल्यांकनम. प्राच्यविद्या म्हणजे ओरिएंटल स्टडीज. दूरस्थ शिक्षण म्हणजे डिस्टन्स लर्निंग. म्हणजे काय होतं की आता आपण तर रोज शाळेमध्ये जाऊन वगैरे शिकतो. तुम्ही पाहिलं असेल की काही लोक असं पण बीए वगैरे करतात की जे कॉलेजला रोज नाही जात. आय मीन डिग्री कॉलेजला रोज नाही जात, फक्त एक्झाम्स जातात किंवा काही असेसमेंट वगैरे ते फुल करून देतात, पूर्ण करून देतात. सो त्याला आपण म्हणू शकतो डिस्टन्स लर्निंग, की रोज रोज कॉलेजला नाही जायचंय, फक्त एक्झामच्या वेळेस जायचं आहे किंवा फक्त ते जे काही त्यांनी दिलेले बुक्स असतात तर ते लिहून त्यांना सबमिट करायचे आहेत. नेक्स्ट आहे स्वायत्तता म्हणजे ऑटोनॉमी. ऑटोनॉमी म्हणजेच काय की काही कॉलेजेस बघा ऑटोनॉमस असतात, म्हणजेच काय की त्यांच्याकडे फुल फ्रीडम आहे की त्यांनी त्यांच्या कॉलेजेसमध्ये काय डिसिजन घ्यायचे, कसे सिस्टीम ठेवायची आहे, काय सिलेबस ठेवायचा आहे, कधी एक्झाम घ्यायची आहे. सो बेसिकली हे सगळं त्या युनिव्हर्सिटीच्या नाही तर त्या कॉलेजच्या हातामध्ये असतं. शोध निबंध म्हणजे रिसर्च पेपर. तुम्ही पाहिलं असेल की जे लोक पीएचडी वगैरे करतात किंवा आता काही ग्रॅज्युएट स्टुडंट्स, त्यांना पण हे सबमिट करावं लागतं, की बेसिकली त्यांना कुठला तरी एक टॉपिक घ्यायचा असतो आणि त्या टॉपिकवरती फुल रिसर्च करायचा असतो की याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय आहे, सोल्युशन काय आहे, ऍडव्हान्टेज काय, डिसएडव्हान्टेज काय आहे, जे जे पण काही असेल ते. सो ते त्यांना एका रिसर्च पेपरद्वारे मांडायचं असतं. नेक्स्ट आहे पंचम स्तबक कला. आता याच्यामध्ये पहिलं काय आहे बघा, कलामध्ये माला ग्रंथ विकल्प म्हणजेच काय? गार्लँड मेकिंग, म्हणजेच काय? फुलांच्या माळा वगैरे बनवणं, त्याला आपण म्हणतो माला ग्रंथ विकल्प कर्णपत्रभंग म्हणजेच काय? मेकिंग फ्लोरल इयरिंग्स. कानातले तुम्ही बघितले असतील, पण ते साधे चांदीचे, सोन्याचे, तांब्याचे, आय मीन असे कुठल्या धातूचे नाहीत, तर ते फुलांचे कानातले. तुम्ही पाहिलं आहे का की आता नवीन ट्रेंड निघालाय की लोक हळदीला वगैरे ते फुलांचे येलो येलो कानातले घालतात किंवा मेहंदीला कानातले घालतात फुलांचे. इव्हन काय आहे, डोहाळ जेवणाला वगैरे पण घालतात ते कानातले. सो ते जे काही फुलांची कानातलं बनवण्याची पद्धत आहे किंवा ती कला आहे, त्याला आपण म्हणतो कर्णपत्रभंग. नेक्स्ट आहे इंद्रजालम म्हणजेच मॅजिक करणं. इंद्राचं जाळ बेसिकली, दॅट इज मॅजिकल आहे ते किंवा मिस्टेरियस आहे, तर त्या पद्धतीने. हस्तलाघवम म्हणजे जगलरी. नेक्स्ट आहे सुपकर्म म्हणजे कुकिंग. तक्षणम म्हणजेच काय? वूड कार्विंग म्हणजे सुतारकाम ज्याला आपण म्हणू शकतो मराठीमध्ये. शुक सारिका प्रलापनम. सगळ्यांनी शुक सारिका हा शब्द ऐकलेला आहे. शुक पोपट, सारिका हा शब्द ऐकलेला आहे. सो ट्रेनिंग बर्ड्स टू टॉक म्हणजेच काय की पोपटाला ट्रेन करणं, की त्याने हाय बोलायचं, वेलकम बोलायचं, हॅलो बोलायचं कोणी आलं की, बाय बोलायचं कोणी जात असेल की. सो बेसिकली त्याला आपण म्हणतो शुक सारिका प्रलापनम म्हणजे काय? संवाद किंवा बोलणं. नेक्स्ट आहे अक्षर मुष्टिका कथनम म्हणजेच काय? दमशराज जे आपण खेळतो की अक्षर मुष्टिका म्हणजे हाताने आपण ते करून दाखवतो ना. मुष्टिका इज लाईक मुक्का किंवा काय म्हणू आपण, मूठ आपली किंवा हात. तर हाताने जे काही आपण कथानक करून दाखवतो त्याला आपण म्हणतो अक्षर मुष्टिका कथनम. सूत्रकर्म म्हणजेच काय? एम्ब्रॉयडरी आणि मेंडिंग क्लोथ्स. सो बेसिकली ह्याच्यावरती कपड्यावरती, सुती कपड्यावरती वगैरे ते जे काही आपण एम्ब्रॉयडरी करतो, जे पण शिवणकाम नाही म्हणू शकत आपण, पण जे काही आपण त्याच्यावरती कलाकुसर करतो तर दॅट इज सूत्रकर्म. तुर्ककर्म म्हणजे काय? स्पिनिंग यार्न. सो बेसिकली अशा पद्धतीने सगळ्या कला, सगळ्या म्हणजे सगळ्या नाही पण काही कला आपण याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत.
सो या ठिकाणी आहे पुनःस्मरणम. पुनःस्मरणमध्ये आपण रिवाइज करतोय आतापर्यंत आपण 10वी-11वी पर्यंत जे काही संस्कृतमध्ये पाहिलेलं आहे तर ते. संस्कृतमध्ये ज्याला आपण लट लकार म्हणतो तर ते खरं तर मराठीमधलं वर्तमान काळ आणि इंग्लिशमधलं प्रेझेंट टेन्स आहे. लंग लकार म्हणजे काय? अनद्यतन भूतकाळ म्हणजे प्रथम भूतकाळ म्हणजेच इम्परफेक्ट पास्ट. लोट म्हणजे काय? अज्ञार्थ म्हणजे इम्पेरेटिव्ह. विधिलिंग लकार म्हणजे विद्यर्थ म्हणजेच पोटेन्शियल मूड किंवा असर्टिव्ह पण त्याला आपण म्हणू शकतो. नृट म्हणजेच काय? द्वितीय भविष्यकाळ म्हणजे सेकंड फ्युचर. लिट म्हणजे परोक्ष भूतकाळ म्हणजे परफेक्ट पास्ट ज्याला आपण म्हणतो. तुम्ही तक, तवतू वगैरे शब्द ऐकले असतील तर म्हणजेच काय? कर्मणी भूतकालवाचक धातुसहित विशेषण म्हणजेच पास्ट पॅसिव्ह पार्टिसिपल हे आपण वेगवेगळ्या धातुसहित शब्दांना वापरून पण त्याचा वाक्यामध्ये उपयोग कसा करायचा हे 10वी मध्ये वगैरे पाहिलंय. तवत म्हणजे काय? कर्तरी भूतकाळवाचक धातुसहित विशेषण म्हणजेच पास्ट ऍक्टिव्ह पार्टिसिपल. शत्रुशानाचे पण बरेचसे शब्द आपण पाहिलेले होते तर ते आहेत कर्तरी वर्तमान कालवाचक धातुसहित विशेषण म्हणजेच काय? प्रेझेंट ऍक्टिव्ह पार्टिसिपल. कृत्य प्रत्यय म्हणजेच काय? कर्मणी विद्यार्थ धातुसहित विशेषण म्हणजेच पोटेन्शियल पॅसिव्ह पार्टिसिपल. सो बेसिकली हे तुम्हाला सगळंच लक्षातच ठेवायचं असं काही नाहीये पण माहिती पाहिजे. कारण नेक्स्ट टाइम जेव्हा आपण असं म्हणू की हा शब्द लोट लकारामधला आहे, हा विधिलिंग लकारामधला आहे, तेव्हा कळलं पाहिजे की नेमकं यांना काय म्हणायचं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपला हा एक आजचा एक रिव्हिजन टाइप व्हिडिओ आहे असं आपण म्हणू शकतो किंवा बरेचसे नवीन नवीन शब्द आज आपण शिकलेलो आहोत संस्कृत मधले. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याच्या आधी ऑलरेडी मी प्रार्थना वगैरे अपलोड केलेला आहे तुम्ही ते पण नक्की चेकआउट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.